दरम्यान हुल्लडबाज आंदोलकांवर कारवाई करण्याचा इशारा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला। तसंच आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। काल आता विस्ताराने चर्चा झाली, म्हणजे ॲडव्होकेट जनरलच्या बरोबर झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर झाली। त्याच्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित होत आहेत। ते मला वाटतं त्यासाठी आम्ही पुन्हा आता सकाळी न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समवेत ॲडव्होकेट जनरल बसतोय आणि मग माननीय मुख्यमंत्रीशी चर्चा करून जे काही त्याच्यातले त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आहेत आणि आमचा अभिप्राय, आमचा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवतो। आता जर जे समाजकंटक म्हणून आले असतील आणि त्याच्यामुळे हे आमचं जे मराठा समाजाचं आंदोलन बदनाम होत असेल तर त्याच्यावर तर 100% कारवाई झाली पाहिजे, त्याच्यात वादच नाही। कोणी आंदोलन बदनाम करू पाहत असेल तर त्यांना कोणी संरक्षण देणार नाही। मग मी कालही आणि आजही जरांगे पाटलांना मी आवाहन केलेलं आहे की ज्या लोकांना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आझाद मैदानावरच फक्त बसावं, अन्यत्र कोणी गेलं तर ते ह्या आमच्या आंदोलनामध्ये आमचे आंदोलनकर नाही आहेत, आंदोलनात सहभागी झालेले हे कार्यकर्ते नाही आहेत असं स्पष्ट समजण्यात यावं।